थकली काय वय इंदिरा? हा, थकून गेली असं? नाही 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 माय, नाही थकली. मग काऊन अशी चिमून चामून बसली तर? हा, थकली नाही म्हणतो तर मग काऊन अशी बसली चिमून चामून? हा, थकली तू आहे ना, थकून गेली आहे ना. आता वावराचे कामं सोडली तर काय होईना, तर एखाद दिवशी जात तर मग तर थकूनच जाते ना. एखाद दिवशी आदत सुटल्यावर माणूस करायला गेला तर मग थकूनच जाते. आदत राहिली तर नाही थकत. हा, ते बरं वाटत असेल तुले रोज सकाळी उठणं आणि तिथं ठेला लावायला जाणं आणि तिथं उभ्या उभ्या बनवणं आणि त्याला देणं आणि बस पैसे घेणं. हा, ते चांगलं लागत असेल तुले. वावरात थकून गेली असेल तू, नाही काय? नाही थकली ना माय, मी नाही थकली. मी विचार करून राहिले मी कशी थकणार आहे. लहानपणापासून मी वावराचेच कामं करून राहिली. 8वी पर्यंत शिकली, सोडून दिली आणि तेव्हापासून मी वावराचेच कामं करून राहिली. 8वी पोरगी किती वर्षाची राहते? 13 14 जास्तीत जास्त. मग 13 14 वर्षापासून मी वावरात कामं करून राहिली. तर मला आदत आहे. मुले आता हे ठेल्यावर आता 1 वर्ष झाले ठेल्यावर करून राहिली. तो मी नाही थकली घेतली. मी थकली नाही. मी उलट मला तर फरेस वाटलं, मस्त वाटलं, चांगलं वाटलं वावरात जाऊन ना. मस्त जेवण खावणं, गोष्टी मजा, बम मजा आली. लय भारी लागलं मला. विचार करून राहिली मी आता थोडंसं. त्याच्यात तू थकली का करून राहिली? तू कायचा विचार करतो बाबा? सकाळी सुटल्यावर वर डोक्यावर हात ठेवून बसली. जाऊ का नाही जाऊ त्याचा विचार. आता कायचा विचार आहे? आता गेली ना हरभरा सोंगून आली. आता कायचा विचार आहे? आता अजून जोडायला जातं का तू? हरभरा सोंगलेला अजून लावतं का झाडू? हा, नाही माय, त्याचा विचार नाही करून राहिली मी. कांद्याची पात आणली तर हा विचार करून राहिली मी का कांद्याचे म्हणलं फोन का उद्या करू का आता बेसनामध्येच करून घेऊ, हे विचार करून राहिली मी. एवढ्या गोष्टीचा विचार येते पप्पा? काय हो बापा, एवढ्या गोष्टीचा विचार? आणले ना सावटी सुटी आहे ना, आता व्यसनामध्ये बी टाक आणि आता दाय मुरू टाकून देतो. उद्या फोन कमी करून घ्यायचं. त्याच्यात काय एवढा विचार करायला लागते बापा डोक्यावर हात ठेवून ना. बरोबर आहे माय, बरोबर आहे. आता बेसन करू, त्याच्यामध्ये पात टाकू आणि उद्या बी फोन करू. हो, मग 2 दिवस बरोबर होऊन जाते. चिमत बी नाही, ताजी ताजी आताही होऊन जाते आणि सकाळची होऊन जाते. बरोबर आहे माय, तू कोणी लयच हुशार आहे. पण तू लय हुशार आहे. तू बरोबर कोणत्याही गोष्टीचं समाधान तापाशी राहतेच. पण देवानी विचार करत बसतो का मी? तत्पड असे मी घेतो विचार कर, निर्णय घेतो. विचार करत बसतो का डोक्यावर हात ठेवून? जे करत आहे ते भडकन करून घ्यावा. जाय तिकडे, काही हो टोकावर जाय नाही तर अर्ध्यातच राहील. बरोबर आहे माय. धनुश्री, धनुश्री, बाई धनुश्री. होय, बोला, काय म्हणता? स्वयंपाक म्हणतो. स्वयंपाक काय करता आता? भाजी कायची बनवून राहिली तू? त्या म्हणा ना. आई, फोडणीचं वरण बनवून राहिली मी. यांचा फोन आला होता तर यांनी सांगितलं फोडणीचं वरण भात आणि पराठे बनव म्हणून, आणि लाल मिरची आणि त्याच्यात ते आपलं लसण टाकून तळून ठेव म्हणे. आता नको बनवू आता फोडणीचं वरण. आता ते उद्या रातच्यानं बनवतो. आता मी हे पाय मस्त हिरवी कांद्याची पात आणली तर बेसन बनव मस्त. हे कांद्याची पात टाकून मस्त लागन झक्कास. आणि भाकरी आणि ते काय मिरची आणि लसण ते तळून गेला गंत. पण यांनी सांगितलं ना, यांची इच्छा आहे की आज फोडणीचं वरण खायचं, टमाटर टाकून हिरवी मिरची टाकून. तर मग हे ओरडतील ना माझ्यावर. मग मी हाव ना बसली. काऊन घेतो तू त्याला? काऊन घेतो तो ओरडन म्हणून? जरा काही बोलला तर मला सांग. मी पाहतो त्याला. मग तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जात. तो मी जे म्हणन ते बनव. ते फोडणीचं वरण त्याची इच्छा आहे ना, रातच्यानं बनवतो. आता हे कांद्याची पात आहे, हे चिमून जाईल म्हणून आता हे कांद्याची पात बनव, बेसन बनव कांद्याची पात टाकून. ठीक आहे, पण त्यांची इच्छा अगोदर पूर्ण करायला हवी होती. त्यांची बी इच्छा पूर्ण करतो ना बाई. पण आता का डाळ खराब होऊन राहिली का? आता हे कांद्याची पात खराब होऊन जाईल ना बेटा. म्हणून म्हणतो आता हे फटकन खल्लास करून टाकू. आज बनवू, आज अर्धी बेसनात टाकून घ्या आणि उद्या फोन करून घेऊ. ते सोल्याची डाळ, हरभऱ्याची डाळ असं ना, जराशी मोडू टाकून देतो गिलासभर, होऊन जाते. आज उद्या ते पात खल्लास होऊन जाते. मग रातच्यानं मस्त बनवतो त्याच्यासाठी फोडणीचं वरण. झालं माही बी इच्छा पुरी. कांद्याची पात बी चिमणार नाही, ताजी ताजी खावायला भेटेल आणि त्याची इच्छा पुरी होऊन जाईल. असं कर ना बाई, शिस्तानं काम करायचं तर बरोबर होते. मग धनुश्री, ठीक आहे आई, मग बनवते मी तुम्ही म्हणाल तसं. गोल्याचे बाबा, झालं का पुरे? उचललं का? केलं का जमा पुरं? ते होतं थोडंसं ते. हो शांती, झालं पुरं केलो, पुरं जमा केलो आणि तरीच घरी आलो बा. पुरं झालं जमा. झालं मग मोकळं. आता ते थोडंसं आहे, ते जरासं ओलं आहे. ते आता वायंत आता 10 दिवसानं ते सोंगून घेऊ. ते दोघांनाच होते, त्याला कायले मजूर लावा लागते ना. दोघांचे 1 दिवस जाऊन सोंगून घेऊ. हो, ते सोंगून घेऊ. नाही तर मग मी एकटाच सोंगून घेईन एखाद दिवशी. वाटलं मला वाहिलं घेऊन इराण बस देईन सोंगून, घेईन सोंगून. होऊन जाते ते थोडंसंच आहे ते खरं, त्याचं नाही टेन्शन. हो, तसंही होते. बात होते ते थोडंसं. ते सोंगून झालं का मग बातच लगेच मशीन पाहिजे. आणि काढून घेऊ हरभरा, घरी घेऊन येऊ. नाही तर मग आता होळीचं भाड फिरण बापा, काही सांगता नाही येत. आता होळी आता आहेच कोणत्या मुलखात? आता 13 दिवसानं 10-12 दिवसानं होळी आहे. मग तोपर्यंत तेच तर सोंगाचं राहीन आपलं. होळीच्या पहिले होते का ते? नाही होत. होळी झाल्यावरच होईन. फोन आला, थांबा.
कोणाचा होय शांती? आता फोन कोणाचा होय आला? माईचा होय बाबा, काय म्हणते तर बोलतो. हॅलो, हाय, बोल बोल. शांता, काय करून राहिली बाई? तब्येत पाणी कशा आहे सगळ्याच्या? आराध्याची कशी आहे तब्येत? तू आली तब्येत? चांगले आहे नाही तब्येत पाणी की चांगले आहे, आराध्या बी चांगले आहे. हे काय बा समोर महापाशीत बसली आहे मस्त पायावर पाय ठेवून, शायनेवानी बसली आहे. आता शायनी झाली ती, आता शायनी झाली मस्त. तू बोल ना, तुझी तब्येत कशी आहे? आणि बाबाची तब्येत? बाबा असन घरी, आले असन ना घरी? येवाचे आहे तुझे बाबा, आता येतील तुझे बाबा घरी. तू घरीच आहे काय? हो, मी घरीच आहे, आत्ताच आली. हरभरा सोंगाले गेलती नाही, आज वावरातला हरभरा सोंगली ना, बाया सांगून बाया संग बायाले घेऊन गेलती, आताच आली घरी. बोल ना, झाला चहा पाणी? आता मी चहा पाणी, आता ते बाबा येतील तर बनवून चहा. एकटीसाठी काय बनवू? बरं शांता, तू काय म्हणत होती वा? तर महाशिवरात्रीले आपण जाणार होतो ना प्रयागराजले, महाकुंभ यात्रेत. काहून काय झालं मग? काय आडवं गेलं? कोणती मात्र तू आडवी गेली? फोनही नाही केली मला, काही नाही. महाशिवरात्री चालली गेली, होडी येऊन गेली तरी मला नेली नाही. बोलतं आणि भुलून जाता. आई आई, मी भुलली नाही, मला याद आहे, मला सगळं आठवण आहे. पण आई, काय जाणं परवडते काय हो आई? महाशिवरात्रीला गर्दी किती होती, प्रचंड गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती. आणि एवढ्या गर्दीमध्ये काय जातं तिथं? गर्दी तर राहतेच हो बाई, कुठंच आहे गर्दी राहते, मग गर्दीला भेवा लागते काय मग? आता एक इच्छा आहे, आखरी इच्छा, तर चल ना. आता झालं काय मग? आता ना झालं असं मग ते कुंभयात्रा बी संपलं असं नाही. आता काय राहिलं, गेलो असतो एका दिवसासाठी, जाऊन येऊन गेलो असतो. हाय हाय, आता अजून 2 महिने चालते यात्रा. तू इच्छाच आहे ना. आता हे महाशिवरात्रीला मोठी गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये जाणं परवडत नाही. ट्रेन मध्ये गर्दी, अजून आपल्या रेल्वे स्टेशनवर बी गर्दी, आणि दूरच उतरून देते म्हणते. तिथून 1-2 किलोमीटर असं पैदल पैदल चालायला लागते म्हणते, खूप चालायला लागते म्हणते त्या संगम पर्यंत जायपर्यंत. आणि तरी संगमले जावाले भेटत नाही म्हणे 2-2 दिवस. काही काही लोक जाऊन वापस आले मग. आणि तू म्हणतो चालली काऊन नाही, चालली काऊन नाही? गर्दी पाहून नाही मी चालली. मग आता गर्दी तर राहीनच. आई, हे पाय, तू इच्छा आहे ना, सांग, इच्छा आहे ना तुझी? मी शब्द दिला ना तुले, मी तुले कुंभयात्रेत नेईन. तिची आंघोळ तू करून देईन तुले. काही नेतो हो बापा, मेल्यावर माई अस्थी घेऊन जाशील का तिथं? वायाले सगळे बहीण भाऊ तर जाण मग माई अस्थी घेऊन वायाले. आमच्या आईची आखरी इच्छा होती बापा कुंभयात्रेत जावाची, तर कुंभयात्रेत अस्थी नेतो वाहाले. काय फायदा मग मी मेल्यावर? जिथे पण करणं काय करायचं आहे ते? आई, काहून अशी बोलतो तू? नेतो ना तुले मी तुले नेतो. मी तुले प्रयागराजले नेतो. मी तुझी इच्छा पूर्ण करतो. कुंभयात्रेत जाऊन तुले अंग धुवायचं आहे ना संगमवर, मी नेतो तुले. पण ते महाशिवरात्रीला गर्दी होती ना, आता होळीला बी गर्दी राहणार आहे, पौर्णिमा येणार आहे म्हणून अमावस्याला पौर्णिमेला गर्दी राहते तिथं. ह्या आपल्या मंदातल्या टाइमवर जाऊ आपण, गर्दी जास्त राहत नाही. आता काय जरुरी आहे काय तू का अमावस्या पौर्णिमेलाच तू तिथं अंग धुतलं पाहिजे? संगम तर रोजच होते का नाही? तर मग आता चाल, आता कर तयारी, मग उद्या चाललो जाऊ. उद्याच चाल मग, मी तयारच आहो. मी 2 लुगडे भरतो थैलीत ना, चाल मग. तू 2 साड्या भर थैलीत ना, चाल नाही. कायले जास्त कपडा लत्ता घ्यावा लागते आपल्याला? हो, 2ही लुगडे नाही भरा लागत, एकच घे संग असो अंग धुतल्यावर. आणि मग तिथं काही आपण थांबू नये, बातच वापस. ठीक आहे, कर मग उद्याची तयारी. हो ठीक आहे मग, ठीक आहे, करतो मग मी उद्याची तयारी. पैसे किती घेऊ सांगा? पैसे तू तुझ्या मतानं घेऊन घे ना, किती घेतात. पण पाहिजे बरोबर, परस गिरस बरोबर घेजो, नाही तर तिथं गर्दी आहे, तिथं काही भरोसा नाही. भक्त म्हणून चोर लोकही फिरतेत, भक्ताईले लुटाले. काय म्हटलं? आणि काही गाठी गिटी गळ्यात घालजो नको. हो ठीक आहे, मी तर आजपाशी पैसे देईन ना मी. बरं ठीक आहे, ठेवतो मग. आता ते बाबा आले. हो, ठेव. कोणाचा फोन होता? मी आलो होतो लगेच ठेवून दिली. शांताचा फोन होता. मग मी आलो तर काऊन ठेवून दिला फोन? मी मना करतो का मी पोरी संग बोलाले? नाही, तसं नाही. आता लय वेळची बोलत होती, तुम्ही आले, म्हटलं आता चहा घे मांडा लागन, तर मग बोलतच राहू काय म्हटलं, म्हणून तुम्ही आले तर ठेवून दिला फोन. आता झालं ना माझ्या संग बोलणं, मग तुमच्या संग काय बोलत होती ते, म्हणून ठेव म्हटलं. आता ते बाबा आले, चहा घे मांडतो. हो आई म्हणे. असं काय म्हणे मग शांता? मॅच केलता तिले फोन, तर म्हटलं प्रयागराजले कुंभयात्रेत नेलं नाही म्हणलं मले, महाशिवरात्रीत जाऊ आई म्हणे. तर काय झालं म्हटलं? तर काऊन तब्येत नाही का बरी म्हटलं? तर नाही आई म्हणे. आता बोललीच नाही का तू? कुंभयात्रेत जावं तर बोललीच नाही का बा? लय गर्दी आहे ना कुसुम, लय गर्दी आहे तिथं. गर्दी तर गर्दी. आणि आता न्यूज मध्ये असं येऊन राहिलं, आलं मी ऐकलो, 2-4 लोकांच्या तोंडून ऐकलं का तिथं लय प्रदूषण झालं बा. हो, तिथं त्या गंगा नदीत लय प्रदूषण झालं आणि लोक तिथून अंग धुवून घरी आले तर लूज मोशन त्याला सुरू झालं.
काही काही बिमारी होऊन राहिली असं ऐकलो बा मी. आणि तू तिथं जावासाठीच होतं. जावाचंच आहे तुले तर जरुरी आहे का प्रयागराजलेच गेलं पाहिजे? तिथं लय प्रदूषण आहे कुसुम. समजत काऊन नाही तुले? समजून घे तू. आपण जाऊ ना, दुसऱ्या इकडे जाऊ आपण. नाही, मला जावाचं आहे. 12 वर्षाच्या नंतरच ते कुंभयात्रा भरते. एक वेळा तरी मला जावाचं आहे. नाही मी जास्त अंग धुईन, नाही डुबक्या मारन जास्त. पिऊगी नाही तिथचं पाणी. फक्त डुबकी मारून येऊन जाऊ. एक डुबकी मारन मी फक्त आणि येऊन जाईन आम्ही. मग फक्त जावाचं आहे मला तिथं. फक्त माथा टेकायचा आहे मला तिथं जाऊन. इच्छा आहे माई जावाचं आहे म्हणून बस. हे अशी लहान लेकरासाठी सारखी जीत करून राहिली कुसुम तू बी. हे कोणती इच्छा आहे तुझी वाली? चाल म्हणते ना आता ते. चाल म्हणते उद्या जातो आम्ही. हो मै पोरगीनं मी जातो ना. तुमचं काय, आम्ही आमचं बरोबर पाहतो, बरोबर सांभाळतो, आमची तब्येतही सांभाळतो. आम्ही बरोबर जातो. नेऊन राहिली ना मै पोरगी, मी जातो. तुमचं पाहिजे तुम्ही मग आता 2-4 दिवस आम्ही येतो रे. चाल म्हणते उद्याच्या उद्या. असं कसं होते उद्याच्या उद्या तिकीट भेटते काय? हुशार आहे मै पोरगी, हुशार आहे. आता आम्ही लेंडी डब्यात बसू. लेंडी डब्बा? या कोणता डब्बा व्हायची बहीण? मी नाही ऐकलो अजून तर. लेंडीतले तशी बी लय सवलत राहते कुठं बी. लेंडीत डब्बा राहते ना, लेंडीत डब्बा. एक स्पेशल नाही राहते काय? 2 मांग 2 पुढं लेंडीत डब्बे. बाया मन बा कुसुम, बाया मन काय इंग्लिश बोलतो. लेडीज म्हणत असते त्याला. लेडीज लेंडी नाही लेडीज. काय हो असू द्या, आम्ही त्या डब्यात बसू, बायाच्या डब्यात. हो बरोबर जातो आम्ही. पण तुमचं पाहिजे मग देते ना शोभा. मी सांगून जाईन तिले. मी तिले सांगून जाईन आणि शांतुल्याला बी मी सांगन बाबाले बरोबर 2-3 टाइम जेवायला दे म्हणून मी येतो रे. हो आहे ना. बरं ठीक आहे. तुझी दिली पेटली. जाय आता. पोरगी नेतो म्हणते तुले. जाय ये पाहून घे, दर्शन घेऊन घे, अंग धुवून. हो उद्या करतो तयारी. उद्या करतो ना मग. आजपासून स्वयंपाक बंद करतो का मग? आता मान आता चहा आणि मस्त स्वयंपाक कर आता. हो. कायले जातो शांती? कायले तरी जातो तू? तुला माहित आहे ना तिथं काय परिस्थिती सुरू आहे? कायले तरी जातो? थांबा आता, नाक नका लावू. आता जाऊन राहिली मायाची इच्छा आहे ना. माया आईची इच्छा मी पुरी करन. आई बापाची इच्छा पुरी करण्यातच पुण्य आहे. आणि जेवढी आई बापाचं केलं ना, जेवढं आई बापाची सेवा केली ना, तेवढं चांगलं. काही गरीबाले खाऊ घातल्यानं काही होत नाही. माय बापाची पुण्य, माय बापाचं सेवा करा फक्त. माय बापाची सेवा करून पुण्य घ्या. मायाची इच्छा आहे ना, मायाईला नेतो मी बरोबर जातो मी. हो माया आई बाबाच्या आशीर्वादानं मी आता एवढी सुखात आहे. समजलं तुम्हाला? माईचा आशीर्वाद आहे मावर, तर मी एवढी सुखात आहे. तुझ्यावरच आहे फक्त तुझ्या आईचा आशीर्वाद, बाकी दोघांवर नाही काय? आहे त्याच्यावर बी आहे. सुखीच आहे दोघं बी. कांता बी सुखीच आहे, ते काही दुखी नाही. आणि शांतुल्या बी सुखीच आहे. हो आणि मी बी सुखीच आहे. पण मला मायाची इच्छा पुरी करू द्या. तूच आहे का एकटी इच्छा पुरी करायला? आहे त्याचं पोरग करण त्याची इच्छा पुरी, आणि ते दोघं नाही तूच. आता बोलले का नाही? त्याची इच्छा पुरी करायला त्याचं पोरग आहे. आणि मग जेव्हा प्रॉपर्टी मध्ये हिस्से राहते तेव्हा पोरीच्या पहिले जवळ कुत्ते माहित आहे हिस्सासाठी. हिस्सा माग म्हणते. आणि मग इच्छा पुरी करायसाठी पोरग आहे. मग तवा कोण नाही तुम्ही म्हणत का नाही हिस्सा नको घेऊ त्याच्या पोराले, त्याचा हिस्सा जाऊ दे. त्याच्या पोरालेच राहू दे फक्त. तेव्हा कसे बायकाले हुसकावता तुम्ही? मागणं तू बी हिस्सा. म्हणलेच आहे हो तुम्ही हिस्सा मागाले पुढं आणि सेवा करायला मागा. मी कधी म्हटलं तुले जाऊन हिस्सा माग म्हणून? मी कधी बोललो तुले हिस्सा माग काही म्हणून? आजपाशी लय मोठं आहे. मी कायले मागाले जाऊन तुले म्हणू? तुलाही म्हणतो मी नको जाऊ. नाही पाहिजे हिस्सा कोणाचा, नाही पाहिजे कोणाचं दौलत. मले मन दुखवलेलं माय मेहनतीचं मापाशी लय आहे. समजलं? नाही मांगा 1 वर्षा पहिले तुम्हीच तवाय ना म्हणले होते जाय ना मागणं हिस्सा. तू नाही मागत काय? मग मी गेलती ना. तुमच्या म्हणण्यानुसार मी गेलती ना मागाले हिस्सा. पण मी मजाक गेलती मागाले. मा भावजाईले मला सबक शिकवायचा होता म्हणून गेलती. आणि तुम्ही काय हो जाणं मागणं आणि आता पलटून राहिले. बरे आहे हो रंग बदलू गिजगीट. बातच गोष्ट अंग काढून घेता गोष्टीतून. शाईनेवानाचे हो. जाय कटकट नको करू. जाय. मी तुले भल्यासाठी बोलतो होतो. तिथं जाण्याचं लायकीचं नाही आहे. तिथं प्रदूषण बी लय झालं म्हणते. पाण्यामध्ये बॅक्टेरिया काय अजून काय झालं म्हणते त्या पाण्यामध्ये. एवढे लोक एकखटे तिथं अंग धुतील तर नाही काही ते पाणी गंद होईल. आणि सरकार पाणी साफ करायसाठी काहीच नाही करून राहिले म्हणते. उलट त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकते म्हणते. मग दुसरं पाणी टाकल्यानं ते पहिलं पाणी साफ होईल काय? विचार कर मग. आणि तिथचे लोक जातात अंग धुवून येतात बिमार पडून राहिले म्हणते. त्याला लूज मोशन होऊन राहिलं म्हणते. असं मी ऐकलं म्हणून तुला मी सांगून राहिलो, सावधान करून राहिलो. आणि गर्दी बी खूप आहे प्रचंड. तर नको जाऊ म्हणतो. मग कुंभयात्रा संपल्यावर मे महिन्यात चालले जाता दोघं माईले ती अंग धुवून येऊन जा. आताच गेलं पाहिजे काय? माझ्या आईची इच्छा आहे ना आताच जावाची. तर माझ्या आईले मी घेऊन जातो. बरोबर घेऊन जातो मी बरोबर सावधानीनच जातो मी.
काही जास्त माया आईले त्या पाण्यात डुबू नाही देणार. थोडस डुबकी मार निघ चल म्हणून आता अशी बरोबर सांभाळून जातो. माया जबाबदारीवर मी माया आईले नेतो. आला टाइम तर मा बाबाले दोघाले घेऊन जातो. आता आई बरोबरच बाबाला काय ठेवू, बाबाले दोघाले घेऊन जातो आणि मस्त त्याची यात्रा करून आणतो. जाय जातो तर. हो बेटा जाऊ देतो ना मग. मै नातीन मोठी समजदार आहे बाई. मी माई आई संग जातो ना बेटा. मग माई आई संग मला भेव नाही लागणार. तू नाही येऊ, तू आई संग राह. तू आईले भेव लागन तर मग हो तू आई संग राह. माझ्यावर नको ओरडा तुम्ही. तुम्ही जा तुमच्या आईला म्हणा. आईला म्हणा तुम्ही. माझ्यावर का ओरडता तुम्ही? माझ्यावर नको ओरडा तुम्ही. मी काही माझं स्वतःहून नाही केलं. मी तुमच्या आईला म्हणा. जा आईला म्हणा काय म्हणायचं आहे ते. माझ्यावर नको ओरडा. स्वयंपाक तू करत असतो ना धनश्री. स्वयंपाक तू करत असतो मग आईले कायले विचारू मी. मग असं राहते ना तुला तुझ्याच मनाचं करायचं राहते ना धनश्री. मला फोन करून विचारत नको जातो काय करू त्या मनात येते ते करत जाय. मग ते पहिले फोन करून विचारतो मग दुसरंच काही त्याच मनाचं बनवून घेतो. अहो मी किती विधा सांगू तुम्हाला. तुम्ही म्हटलं ना मी तेच करणार होती. पण तुमच्या आईने वेळेवर मला हे बनवायला सांगितलं ना. तर मग तुम्ही तुमच्या आईला म्हणा ना. आईला म्हणा तुम्ही. जे काही म्हणायचं आहे ना तुम्हाला आईला म्हणा. माझ्यावर नको ओरडा. बरं ठीक आहे. आईले विचार आईलेच विचारतो. तू तुझ्या मनाचं केलं असन तरी बी मी आईलेच विचारतो. हो जा विचारा तुम्ही आईला विचारा. मला नको ओरडू. मला नको ओरडा. मी माझ्या मनाचं नाही केलं. तुमच्या आईच्या मनाचं केलं. काय होय रे धनंजय. कायची ओरड सुरू आहे तू वाली. आता चाला ना जमते. आता आल्याबरोबर घरामध्ये कायच्यासाठी ओरडून राहिला तू. बस ना उगा जरा. आई पाय तू म्या धनश्रीला सांगितलं होतं फोडणीचं वरण बनव. तर धनश्रीनं बेसन बनवलं. जे कांद्याची पाट टाकून गॅस सांगितलं होतं तिले. आता आई पण आता मग धनश्रीनं मला विचारलं काय बनवू म्हणे. मी म्हटलं फोडणीचं वरण खायची इच्छा होते. फोडणीचं वरण बनवतं. मग थोडं फोडणीचं वरण बी बनवायला पाहिजे होतं ना. ते माय मन छान. भातासंग काय खाऊ. भातासंग बेसन खाऊ काय. हा मोठा हुशार आला तू. दोन भाज्या बनवते. टाइम नाही लागत का स्वयंपाक करायला. आता गरमी किती आहे. घरामध्ये काय गर्मीमध्ये शिजवतं का तिले. दोन भाज्या करायला. आता ते शांताबाईच्या वावरातून मस्त हिरवी ताजी कांद्याची पात आणली. तर उद्यापर्यंत म्हणलं ते चिमून जाईल. तर ते म्हणे तरी नाही म्हणे त्याच्याच आवडीचं बनवतो म्हणे. ते मायावर ओरडन म्हणे. तर मी म्हणलं नाही डाळ काही खराब होते का म्हणलं. डाळ उद्या रातच्यानं बनवून. तू इच्छा आहे ना तू उद्या रातच्यानं खाजो. आता तुला का फोडणी ते नाही आवडत का तुला. कांद्याची पात टाकून बेसन आवडत नाही का. फुनका नाही आवडत का तुला कांद्याच्या पातीचं. आवडते पण आज मला फोडणीचं वरण खावायची इच्छा होती. असं वाटतं का फोडणीचं वरण करायला पाहिजे होतं. अचानक तिला ते बनवलं. मग फोन करून पहिलेच सांगते का नाही फोडणीचं वरण नाही बनवून राहिली आज मी हे बनवून राहिली. हा स्वयंपाकासाठी बी तुला फोन करून हे बनवून राहिली ना ते बनवून राहिली. आता गुपचूप खाय दे. मस्त बनवलं तिने. टेस्टी बनवलं मस्त. ते कांद्याची पात लचलची आहे रे मस्त. झाड मस्त बनलं. मला सुगंध शिवून राहिला. मस्त बनलं बेसन. खाय आणि उद्या सकाळीच मस्त फुनका. आणि मग ते काय तुझ्यासाठी फोडणीचं वरण रातच्यानं बनवते. ओरडू नको बा. बनवलं ना रातच्यानं उद्या रातच्यानं बनवल. काय आई बरं पावभाजी आणली का. जराशी पावभाजी खाईन मी मग. हो हाय जराशी. एक प्लेट. आज एकच प्लेट वाचली ते. भाजी आहे 2 पाव आहे. खाऊन घेजो. ठीक आहे मग होऊन जाते माया. हे राहू दे गौरी. हे एवढं मोठं चादर नाही नेते. नाही लागत एवढं मोठं चादर. आता थंडी बी नाही आहे. आता गरमीच आहे. ट्रेन मध्ये गरमीच होईल. हे एवढे मोठे हे चादर ना ते मै थैली भरून जाईल. आई घेऊन जा तुम्ही. तुम्हाला नाही कामी येईल ना तर आजीला कामी येईल. आजीला म्हणजा तुम्ही नको घ्या म्हणा. तुम्ही घेऊन घ्या. आणि तुम्ही कपडे किती एकच तर साडी घेऊन राहिला ना. एक साडी पर करणं जाम पर. दुसरं काय मग हे मावते ना आजी. आई मावते ना. माय पाण्याची बॉटल घ्यावा लागन. अजून टिफिन घ्यावा लागन. मग एवढूशा थैली मध्ये काय काय मावून मावते. नाही तर मग मोठी थैली नाही. मोठी बॅग नाही आई. 2 साड्या घेऊन जा मस्त. आणि उशी घेऊन जा एक. मस्त आरामानं जा आरामानं या. बाकी करत काय जाता. उशी गिशी काय देव. आणि मोठी जात कायले बॅग न्यावा लागते. चालत जावं लागते म्हणते तिकडे लय दूरपर्यंत. आणि गर्दी बी आहे. खूप गर्दी राहील. रवाडे बी दिवशी गर्दी राहते. तर मग ती आपली थैली बरी राहते अशी खांद्यात लटकून घेतली तर चालली मी पटडक सटडक. नाही पण आई तुम्ही हे वाली चादर घेऊन जा. हे तुम्हाला कामी येईल. आम्ही राहतच नाही गौरी. मी राहतच नाही तिथं. फक्त ट्रेन मध्ये गेली तिथं उतरली का स्नान केलं का वापस. मी राहतच नाही ना तिथं. ते गरजच नाही पडत नाही कंबलची. घेऊन जा आई घेऊन जा. तरी मी बरोबर ऍडजस्ट करून देतो. मी बरोबर बॅग मध्ये सगळं टिफिन बी बॉटल बी
आणि साडी बी झंपर कर आणि एक टावेल घेऊन जा मी बरोबर याच्यात ऍडजस्ट करून देतो मग त्यांनी बॅग घेच नाही जा पण चादर बी घेऊन जा कामी पडन आई भेटली तिकीट पाय गोल्या मी म्हणू का नाही तिकीट भेटते मनात इच्छा असली ना तर बरोबर जाणं होते गोल्या तुझ्या आजीची इच्छा आहे ना मनापासून इच्छा आहे तुझ्या आजीची तर बरोबर भेटली तिकीट कायची भेटली उद्या संध्याकाळची उद्या संध्याकाळी 9 वाजताची तिकीट आहे तुम्हाला 8 वाजता स्टेशनवर पोहोचा लागन 7:30 8 वाजता स्टेशनवर पोहोचा लागन हा तर ठीक आहे ना आरामानं जाणं होते मी इथून सकाळीच ना चालली जाईन घाटल्यावर केले तिथून आई बाबाला घेऊन 3 भेटले 3 काढले तिकीट बाबा बी येणार आहे आई बाबा दोघं मी 3 जण हो तिघाच्या तिकिटा काढल्या आपल्या पूनम वहिनी आहे ना त्याच्या मोबाईल मधूनच भेटल्या तिकीट भेटून गेल्या त्या ऐन वेळावर आई भेटत नव्हते पण ऐन वेळावर 3 तिकीट कॅन्सल झाल्या आणि तुमचा तिथं नंबर लागून गेला आई तर भेटून गेली तिकीट नशीब चांगलं आहे आई तुझ्या आजीचं आबाजीचं नशीब चांगलं आहे तिकीट भेटली नाही त्या टायमाला तिकीट नाही भेटून राहिल्या प्रयागराजले जावाचे बरं नशीब चांगलं आहे तुमचं भेटली तिकीट बोल्या नशीब मन का मनातली इच्छा मन दोनातून एक काहीतरी आहे बरं चांगलं झालं ना तिकीट भेटली तिकून येवाची रे मग तिकून येवाची कधीची काढली आई पाय जावाले 2 दिवस लागन आणि मग तिथपर्यंत जावाले पुरा 1 दिवस मग तुम्हाला रातभर तिथं काढणं आहे म्हणजे 2 दिवसाच्या बाद तिकून येवाची तिकीट आहे अमय रातभर तिथं काढा लागून काय रे रात तिथं काढा लागून काय मग प्रयागराज मध्ये हो रात तिथं काढा लागन रात्रीची तिकून गाडीच नाही रात्रीची मग सकाळची 6 वाजताची गाडी आहे तर तुम्हाला रात्र तिथं काढा लागन तर चांगली बाहेर येऊन जा चांगलं हॉटेल पाहून घेतो आई चांगलं हॉटेल पाहून त्या हॉटेलवर थांबून जा हो संस्थाचे बी असं ना तंबू काही बांधलेले असं भक्तांसाठी रावाले तिथं पाहतो मी बरोबर पाय मी म्हटलं तर तुम्हाला एक चादर घेवाले घेऊन जा आता तरी ज्ञान ना 2 घेऊन जा एक आजी आजोबाले आणि एक तुम्हाला हो गौरी हो घेऊन जा लागन मी एक घेऊन जातो आणि तो आजीला एक तो आजी घेऊन घेईन तर दोघं ते घेतील मी हे घेईन आई आजीला फोन करून सांगून दे ना हो आजीला सांगून देतो गड्या उद्या रातच्या ना मी सांगून देतो